VAG ऑडिओज मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय. घेऊन आले गुंतणे आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय गुंतणे आतुर फिरुनी भाग 70. केतनराव, सगळं बरोबर बोलताय तुम्ही, काहीच चुकीचं नाही. चुकलंय तर आमचंच, आम्हीच ओळखायला चुकलोय तिला. बाजूला बाबांचा आवाज एकदम आला तशी पर्णी केतनपासून बाजूला झाली आणि आणखीनच आश्चर्यचकित झाली, कारण बाबा चक्क पहिल्यांदा तिची बाजू घेत होते. अहो तुम्ही कशाला आलात खाली? तुम्हाला बरं नाहीये, पुन्हा त्रास होईल तुम्हाला. पर्णीची आई बाबांना जाऊन पकडत म्हणाली, काही होत नाही, मी ठीक आहे आता, तू शांत हो. माफ कर लतिका, मी तुला बोललो नाही यातलं, पण 2 दिवसांपूर्वीच खरं काय ते कळालंय मला दादाकडून. आणि ते म्हणजे या संजय रावांतच मोठा प्रॉब्लेम आहे. 1 नंबरचा लंपट माणूस आहे हा. त्याचं आत्ताही बाहेर काहीतरी चालू आहे तिथं US मध्ये, मिताली सारखी त्याची बायको असूनही. आणि तेच समजवायला तू इकडं त्यांना बोलावलंयस ना दादा? मग का पहिल्यापासून माझ्या मुलीला टार्गेट करत राहिली वहिनी आणि मिताली? सांग ना. अहो आता त्रास नका करून घेऊ, आधीच तुम्हाला एक अटॅक येऊन गेलाय. अहो आपण आज जाऊन बोलूया का? तू थांब लतिका, माझं बोलणं होऊ दे. आज तरी मला बोलू दे. दादा, प्रत्येक गोष्टीत वहिनीला मानलं आम्ही, त्यांचं ऐकत राहिलो का तर आदर होता त्यांच्या मोठ्या असण्याचा. आणि त्यांनी काय केलं? माझ्या मुलीला सतत पाण्यात पाहत राहिल्या. कोणत्या आई बापाला आपल्या मुलीला नावं ठेवलेली आवडतील? घरातलेच असूनही या परक्यासारखे वागत राहिल्या. घरातच भेदी असल्यावर बाहेरच्या कोणाची काय गरज नाही का? आमची मुलगी कशी वाईट आहे, ती कशी बिघडलेली आहे, इथपासून उद्या ह्याच बाहेरच्या लोकांचे जाऊन कान भरवत असायच्या. आणि आपल्या मुलीचं लग्न होणार नाही ही भीती तर कोणालाही वाटेल ना. तेव्हा आम्हाला जे योग्य वाटलं ते केलं आम्ही, कारण तिचं बिनधास्त वागणं, थोडं मॉडर्न राहणं हेच सगळ्यांच्या डोळ्यावर यायचं. तिचं मनानं साफ असणं कोणीही पाहिलं नाही, अगदी आम्हीही. पण बाबा, मी आल्यापासून नोटीस करतोय, या माणसाची पर्णिकावर चांगली नजर नाहीये. तुमच्या नाही का कधी लक्षात आलं? चला तुम्ही सोडा, या मिताली ताईंच्याही लक्षात आलं नाही? मला तर वाटतं आलं असणार, पण पर्णिकाच्या अशा दिसण्यावर खार खाऊन असलेली तुमची ही पुतणी, तिला फक्त माझ्याच बायकोला दबवायचं होतं. काय बोलणार बेटा, आपले जात आणि आपले चोट अशी परिस्थिती झालीये. या वहिनी आणि मिताली अशा काही गोष्टी तिच्याबद्दल सांगायच्या ना की खरंच आपली मुलगी वाया गेली की काय असं वाटून जायचं आम्हाला. आई म्हणाली, हो, मी यांचं समर्थन बिलकुल करणार नाही, आणि तरीही आहोत आम्ही गुन्हेगार, कारण पर्णिकाला गरज असताना आम्हीच नाही समजून घेतलं. याची सल खरंच बोचते हो आम्हाला या क्षणी. पण आता मात्र अभिमानही वाटतोय तिचा, जिने तिचे संस्कार प्रूव्ह करून दाखवले. तिने दाखवून दिलं की आम्ही दिलेल्या संस्कारात कुठेही कमतरता नव्हती. तुमच्यासारखा जावई मिळाला, खरंच नशीब काढलं पोरीने. पण बाबा, विचार करा, जर मीही चांगला नवरा नसतो तर, मी आणि माझ्या घरचेही वाईट असते तर? तुम्ही तिच्यावर जराही विश्वास न दाखवता तिचं लग्न करून दिलं, म्हणजे ज्या घरात तिला दुःख आणि अविश्वास मिळाला त्या घरात तिला आधीपासूनच जागा नव्हती, म्हणून ते घर तिचं नव्हतं. आणि जर लग्न करून दिलेल्या घरातही तिला वाईट अनुभव आला असता तर तिनं कुठं जायचं होतं? केतनने हा मुद्दा मांडल्यावर शांतता पसरली. पर्णी मात्र तत्क्षणी केतनसाठी खूप प्राऊड फील करत होती. काही बोलण्यासारखंच नाहीये हो केतनराव, आम्ही खरंच हरलोय काही वडील म्हणून. मी तुमच्या समोर हात जोडून माफी मागतो, चुकलं आमचं. बाबा, तुम्ही माझी माफी मागावी म्हणून मी बोलत नाहीये हे, मी फक्त परिस्थितीची उकल करतोय. काहीही होऊ शकत होतं तिच्यासोबत, तिचं नशीब खरंच चांगलंय म्हणून माझ्या आईबाबांसारखे सासू सासरे मिळाले तिला. मी तर म्हणेन मीही त्या मानाने एवढा लायक नाही तिच्यासाठी, बिकॉज शी इज बेस्ट. नाही केतन, यू आर बेस्ट हजबंड.
आय नो तुम्ही प्लीज असं बोलू नका, ती त्याचा हात पकडून म्हणाली. पण बऱ्याच गोष्टी मीच तुझ्याकडून शिकलोय पर्णी. केतनराव, असंच प्रेम राहू द्या तुमचं आमच्या मुलीवर. आज खूप अभिमान वाटतोय आम्हाला. निदान आमची ती निवड वाया गेली नाहीये. अन दादा, तू आता काय ठरवलंयस? बघ आता तरी कळतंय का तुला? दुसऱ्यांचं वाईट चिंतून कधी दुसऱ्यांचं वाईट होत नसतं. ती परिस्थिती स्वतःवर येते, पाहिलंच ना आता. आता तरी जागे व्हा आणि असं वागणं सोडून द्या, बाबा तिच्या काकांना म्हणत होते. पर्णिका, सॉरी बेटा, मी तुझ्या काकूच्या आणि मितालीच्या वतीने माफी मागतो हवं तर, काका म्हणाले. काका अहो, तुम्ही कशाला माफी मागताय? पर्णिका म्हणाली. कारण या दोघी आपला हेका सोडणार नाहीत बेटा, म्हणून मीच मागतोय तुझी माफी. माफ कर मला आणि तुम्हीही माफ करा केतनराव. माझंच नशीब खराब आहे की माझी बायको आणि मुलगी मला असे मिळालेत, आणि वरून हा असलाच जावाई. चला आता आत. इतकं समजावलं तरी हेका सोडला नाही आपला. आत्ताच्या आत्ता इथून निघूया आणि इथून पुढे मीच सगळे निर्णय घेणार, काका काकूला चिडून म्हणाले. आणि काका काकू सोबत मिताली संजयला रागाने पाहत आत निघून गेली. संजयनेही पटकन तिथून आत पळ काढला. केतनराव, आम्हाला माफ करा, आम्ही खरंच चुकलो. ठीक आहे बाबा, माझी माफी नका मागू, कारण मला नाही तिला त्रास झालाय, आणि गेलेले दिवस तर येणार नाहीत ना. जे आईबाबांचं प्रेम तिच्या वाट्याला यायला हवं होतं त्याला तर ती मुकलीच ना. आणि ठीक आहे, तरीही माझ्या घरी तिला ते आईबाबांचं प्रेम मिळतंय, मी खुश आहे यात. आपलं हक्काचं घर असूनही तिला कधी इथं येऊ वाटत नाही, यासारखं दुर्दैव नाही हो. तुम्हाला याची सल वाटत असेल हेच तुमचं प्रायश्चित्त. माझा तर मूडच गेलाय. ते काही नाही, आम्हीही आत्ताच्या आत्ता इथून निघतो. चल पर्णी. थांबा केतनराव, असं नका हो जाऊ. असं झालं तर आयुष्यभर माफ नाही करू शकणार आम्ही स्वतःला, बाबा म्हणत होते. हो ना, असं नका करू, एकतर रात्रीची वेळ आहे, आई म्हणाली. हो, आम्ही चुकलो, त्याचं प्रायश्चित्त तरी घेऊ द्या. आमची चूक आम्ही आत्ता सुधारतो हवं तर. पर्णिका, तुझा बाप हात जोडतोय तुला, आम्हाला माफ कर ग बेटा, बाबा म्हणाले. हो, माफ कर बाळा, आम्ही चुकलो, आई सुद्धा म्हणाली. पर्णिका, प्लीज जाऊ नको. एकदा आम्हाला माफ करशील? एकदाच एक संधी देशील बेटा? बाबा तिला हात पसरून बोलत होते तसं तिनं केविलवाण्या नजरेने केतनकडे पाहिलं, आणि केतनने तिला डोळ्यांनी जा म्हणून खुणावलं. तेव्हा कुठं ती त्या दोघांना जाऊन बिलगली. आई, बाबा, माझं का नाही ऐकलत हो तुम्ही? का हो, म्हणत ती बडबड करत होती. माफ कर बेटा, खरंच माफ करा आम्हाला. ते तिला आज कुठे तिच्या हक्काचं प्रेम देत होते, तिला माफी मागत होते, आणि एवढी मोठी त्रासदायक गोष्ट मनाच्या तळाशी इतके दिवस दाबून ठेवलेल्या पर्णिकाबद्दल केतनला तिची योग्य ठिकाणी साथ दिल्याचं समाधान वाटत होतं. आणि पर्णिका मात्र आता वेगळाच विचार करत होती. हे सगळं घडलं का? ह्या प्रश्नात गेल्यावर तिचं तिलाच उत्तर मिळालेलं. हे असं घडलं, आई बाबांनी अविश्वासाने जरी तिचं लग्न लावून दिलेलं तरी एक गोष्ट निश्चितच चांगली घडलेली या सगळ्यात. ते म्हणजे इतकं प्रेम करणारा केतनसारखा नवरा तिला भेटलेला. मधल्या काही दिवसांत तिचा नवरा तिच्यापासून कोसो दूर जाता जाता वाचलेला. काही का असेना, पण तिचं नशीब बलवत्तर होतं हे मात्र खरं. चला केतनराव, पर्णिका, आत चला बरं आता, बाबा म्हणाले, आणि सगळेच घरात हॉलमध्ये आले. एवढ्यात मिताली, काका काकू आणि संजय त्यांच्या सामानासह खाली आले होते. श्रीकांत, येतो आम्ही, आता इथं राहणं योग्य नाही, खूप लाजेला आणलं मला या सर्वांनी. येतो, तू काळजी घे, काही कमी जास्त वाटलं तर वहिनी कॉल करा. चला आता, काका सर्वांना म्हणाले, आणि सगळे घरातून बाहेर पडले. दिवाळीसाठी एकत्र असायचे सगळेजण, यावेळी तसं असणार नव्हतं. पर्णीच्या बाबांनीही थांबवलंच नाही त्यांना. अहो, आता चला आराम करा बघू, चला मी सोडते तुम्हाला तुमच्या रूममध्ये, आई बाबांना म्हणाली. अरे हो, माझीही भांडी तर राहिलीच घासायची, मी आलेच हा केतन, तुम्हीही जा, हवं तर आराम करा. थांब पर्णी,
मी करते ते काम. तुम्ही जा दोघंही, आता आराम करा, फार उशीर झालाय. अगं करते ना, तू तरी कधी करणार? करते मी परणी, तू जा आराम कर. आता थोडं माहेरपणही अनुभवावं तर. आता आम्हालाही थोडं करू दे तुझ्यासाठी. हो ना हो. बरोबर बोलते ती. जा केतनराव, जा दोघंही आराम करा, मीही जातो. आई बाबांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेली आणि पर्णिका केतन सोबत तिच्या रूममध्ये आली. केतन आत येताच तिला म्हणाला, मी ना रागावलोय तुझ्यावर पर्णी. काय झालं केतन, असं का बोलताय? माझं काही चुकलं का? मग एवढी मोठी गोष्ट तुझ्यासोबत घडलेली, इतक्या दिवसांपासून मनात दाबून ठेवली होतीस तर, आणि मला एकदाही बोलावं वाटलं नाही तुला? अहो केतन, असं काय करताय? जिथं माझ्याच आईबाबांनी कधी माझ्यावर विश्वास नाही ठेवला, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का, असं वाटलं मला. आणि या सगळ्या गोष्टी तिकडं कोणासमोरही बोलायच्या नाहीत, हे असं आधीच वधवून घेतलेलं मला सगळ्यांनी. मग मी कसं बोलणार होते? आणि जरी बोलले असते पण तुम्हीही ते ऐकून वेगळेच रिॲक्ट झाला असता, तर मग मी कुठं जाणार होते? एवढी मोठी आयुष्याची रिस्क कशी घेऊ शकत होते मी? अच्छा, म्हणजे तुला माझ्यावर विश्वास नव्हता तर, की मी तुझी साथ देईन? ठीक आहे ना, कळलं मला. तो थोडा नाराजीच्या सुरात म्हणाला. केतन, प्लीज असं बोलू नका ना. ती पटकन त्याच्या जवळ येत त्याच्या तोंडावर हात ठेवून म्हणाली, माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे हो, आणि मला तुम्हाला हरवायचं नाहीये. तिच्या भिरभिरत्या डोळ्यात आताही त्याच्याबद्दल वाटणारे ते प्रेमळ भाव ओथंबून वाहताना दिसत होते, जे पाहत असताना त्यालाही गदगदून येत होतं. दोघंही अगदी समोरासमोर आणि जवळ होते. त्याच्या नजरेला तिची नजर आता भिडलेली, ज्यात खूप सारं प्रेम तिला आताही सहज जाणवत होतं. आणि ऑलरेडी नेमक्या वेळेला केतनने ज्या प्रकारे तिची साथ दिली, तिचा सपोर्ट केला, ते अजूनही जसंच्या तसं आठवत होतं. आणि त्याच्याबद्दल वाटणारं प्रेम ओसंडून वाहत होतं. त्याच्या ओठांवरचा हात तिने अलगद बाजूला केला आणि एकमेकांच्याही नकळत ते दोघं एका अजीबशा ओढीने एकमेकांच्या अगदी जवळ आले. जडावलेला श्वास रोखून तो फक्त तिच्या जवळ आला होता. बहुधा आज तो तिच्या पुढाकाराची वाट पाहत होता. तिलाही त्याचा गरम श्वास जाणवत होता आणि न राहून एक क्षणाला तिने स्वतः पुढाकार घेत त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. तत्क्षणी तिला आणखी जवळ खेचत तो अगदी उत्कटपणे तिच्या ओठांतला मधुरस पिऊ लागलेला. तिचं त्या क्षणाला प्रतिसाद देणंच त्याला सुखावून जात होतं आणि देहभान हरवून तिला आपल्या मिठीत सामावून घ्यायला उत्तेजना देत होतं. आज दोघंही वेगळ्याच विश्वात हरवून चाललेले. आजचा पार्ट इथंच संपलाय. पर्णिकाच्या भूतकाळातला एक टप्पा आता बऱ्यापैकी सॉल्व्ह झालाय. बघूया आता कियाराचे काय मनसुबे आहेत आणि तिचे आणि काय प्रयत्न असणार आहेत. त्यासाठी ऐकत रहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.